टिपिकल हिमोलिटिक युरेमिक सिंड्रोम या आजारात बालिकेच्या रक्तातील हिमोग्लोबिन पातळी अतिशय कमी होते. रक्तातील प्लेटलेट्सची कमतरता आणि तीव्र मूत्रपिंड विकाराचा त्रास जाणवत होता. स्थिती गंभीर असल्यानं संबंधित 3 वर्षाच्या बालिकेला कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील तातडीनं पेडॅट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आलं. यावेळी उपचारादरम्यान मूत्रपिंडाचं कार्य, रक्तदाब तसंच रक्तातील घटकांचं बारकाईनं निरीक्षण करण्यात आलं. तपासणीनंतर हॉस्पिटलचे किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर विपुल संघवी, रक्तविकार तज्ज्ञ डॉक्टर मयूर मुंडे आणि बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हेमंतकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखालील मल्टी डिसिप्लिनरी तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमनं बालिकेवर प्लाझ्मा फेरेसिस आणि इम्युनो सप्रेशन थेरपी सुरू केली. आवश्यकतेनुसार रक्तपुरवठा तसंच उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी आधुनिक औषधोपचार करण्यात आले. 4 आठवड्यांच्या काळजीपूर्वक उपचारांनंतर बालिकेची प्रकृती लक्षणीयरित्या सुधारली. त्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला. अटिपिकल हा अत्यंत दुर्मिळ आणि गंभीर आजार आहे. वेळेत निदान आणि उपचार न झाल्यास मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका असतो. योग्य वेळी प्लाझ्मा फेरेसिस सुरू केल्यामुळं आम्ही या बालिकेला नवं आयुष्य देऊ शकलो, असं डॉक्टर संघवी यांनी सांगितलं. डॉक्टर मुंडे यांनी योग्य वेळी रक्तपुरवठा आणि अचूक उपचार नियोजनामुळंच हा उपचार यशस्वी ठरल्याचं सांगितलं. पेडॅट्रिक टीमनं वेळेवर उपचार करून बालिकेचं आरोग्य सुरक्षित केल्याचं डॉक्टर पाटील यांनी सांगितलं. हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर उल्हास दामले यांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या कौशल्याचं कौतुक केलं. हॉस्पिटलचे CEO डॉक्टर डॅनल फर्नांडिस यांनी बालिकेवरील यशस्वी उपचारांमुळं पेडॅट्रिक आणि मल्टीस्पेशालिटी सेवांवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचं सांगितलं.